हालेलुया. हालेलुया. आपण वचन सुरू करू आणि आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूसाठी आपण जोरदार टाळ्या. हालेलुया. तुमच्या टाळ्यांमध्ये ती धमक असली पाहिजे, ती ताकद असली पाहिजे की दुष्ट आत्म्यांना पण ते घाबरवल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आलेल्या तुमच्या शरीरातल्या आजारांना पण घाबरवल. का? कारण तुम्ही टाळ्या, प्रेज द लॉर्ड, तुम्ही टाळ्या वाजवतात ना, ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वाजवत नाही. तुम्ही टाळ्या वाजवता ते स्वर्गातल्या परमेश्वरासाठी. हालेलुया. आणि ज्यावेळेस स्वर्गातल्या परमेश्वरासाठी आपण टाळ्या वाजवतो ना, तर त्या टाळ्या कशा पाहिजे? जोरदार. जोरदार. शैतान घाबरला पाहिजे. हालेलुया. जर हा टाळी इतकी जोरात वाजवू शकतो, तर हा माझ्या कानाखाली किती जोरात मारू शकतो. प्रेज द लॉर्ड. नाही समजलं तुम्हाला? जर हा टाळी इतकी जोरदार वाजवू शकतो, तर हा दुष्ट आत्म्यांच्या कानाखाली किती जोरात मारू शकतो. तो तुमच्या टाळ्यांना बघून आणि ते ऐकून तो घाबरला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. तुमच्या टाळ्यांमध्ये धमक आणि ताकद पाहिजे की प्रभू मी इथं आलेलो आहे. हालेलुया. मी तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझ्या नावाला उंच करते. प्रेज द लॉर्ड. आपला विषय काय आहे? मुखातल्या शब्दांमध्ये खूप मोठं सामर्थ्य. काय आहे विषय आपला? मुखातल्या शब्दांमध्ये खूप मोठं. हालेलुया. इथून पुढं आजच्या दिवसानंतर तुमच्या मुखातून व्यर्थ शब्द निघणार नाही. मी गॅरंटी तुम्हाला देतो. हालेलुया. इथून पुढं, हालेलुया, ज्यावेळेस तुम्ही ह्या हॉलच्या बाहेर जाल, परमेश्वर तुमच्या मुखाचा ताबा घेईल. परमेश्वर तुमच्या मुखाला चालवेल. तुमच्या जिभेवर परमेश्वराचा हात असेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण आज खूप लोक आहेत, पुष्कळ लोक आहेत, आज पुष्कळ लोक आहेत. हालेलुया. बोलण्याद्वारे ते आशीर्वाद गमवते. बोलण्याद्वारे बायबलचं वचन वाचतात, प्रेज द लॉर्ड, त्या वचनांचा आदर सुद्धा करतात, पण बोलताना त्यांची शब्दांवर त्यांचा कंट्रोल नाही. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडून बोलणं, पटकन तोंडातून शिवी देणं, पटकन कोणाचा तरी अपमान करणं, त्याच्याने काय होतं माहितीये? हालेलुया. आपण आशीर्वाद गमावतो. पण इथून पुढं ह्या 2026 मध्ये तुम्ही आशीर्वाद गमावणारे नाही, तुम्ही आशीर्वाद कमावणारे बना. हालेलुया. आणि तुम्हीच आशीर्वाद कमावणार नाही, तुम्ही इतरांना सुद्धा तुमच्यात आशीर्वाद देणार. हालेलुया. परमेश्वर तुमच्यातून इथून पुढे स्वर्ग लोकांना दाखवणार. हालेलुया. परमेश्वर तुमच्यातून काम करणार. परमेश्वर तुमच्यातून काम करणार. हालेलुया. तो महान परमेश्वर आहे. हालेलुया. ज्याने तुम्हाला आणि मला निवडले, ज्याने तुम्हाला आणि मला ह्या धर्तीवर जिवंत ठेवले. हालेलुया. तुम्ही इथं आलात तर तुम्ही ओळखून घ्या, तुम्ही त्याचं काम करण्यासाठी जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला एक व्यक्ती काही वर्षांपूर्वी म्हटला होता की ब्रदर, आदरपूर्वक मला बोलले होते, माझ्यावर चिडून बोलले नव्हते. ब्रदर, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. आपल्या चर्च मधलं नाही, ते बाहेरचा एक व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. पुलपिटवर थांबल्यानंतर, पुलपिटवर जिथं तुम्ही थांबता तिथं थांबल्यानंतर त्या गोष्टींचं नाव घेऊ नका. म्हणलं कुठल्या गोष्टींचं? तंबाखू खाणं, दारू पिणं, शिव्या, ह्याचं नाव घेऊ नका. मी जर तुम्हाला इथून तुमचं पाप नाही दाखवलं तर तुम्हाला सत्य कळणार. हालेलुया. मी सगळं शिकवतोय. प्रेज द लॉर्ड. मी इथून सगळं शिकवतोय, पण मी तुम्हाला दारूवर कधी शिकवलं नाही.
तुमचा कंट्रोल राहील. नाही. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. वचन माहिती आहे, पण ब्रदरांनी कुठे शिकवले आम्हाला दारू पिऊ नका. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग कुणावर ढकलणार आपण? ब्रदरांवर ढकलणार. आमच्या इथं नाही शिकवलं असतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर शिकवताना शिक्षकाने त्या प्रत्येक गोष्टीबद्दल मंडळीला सांगितलं पाहिजे, ज्या मंडळीला काहीच माहित नाही. मी असं म्हणत नाही आपल्यातल्या लोकांना काय माहित नाही. आपल्या इथं बसलेले माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे हालेलुया. परमेश्वर काय म्हणतो मला, वयाने मोठे असू दे, त्यांचा आदर करणं तुझं काम आहे. आणि मी आदर करतो माझ्यावर मोठ्याने वयाच्या लोकांचा. प्रेज द लॉर्ड. मी आदर करतो त्यांचा. जर मी आदर केला नाही तर मी परमेश्वराचं काम कधीच करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकमेकांचा आदर सन्मान केला पाहिजे. असं नाही की मोठ्यांचा आदर करतो आणि छोट्यांना मी काय करतो, इग्नोर करतो. नाही, मी लहानांचा पण आदर केलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आपला प्रभू येशू तो होता की त्याला कोण काय करते ते बघत नव्हता. तो त्या गोष्टींना बघत होता की मी काय करणार. Amen. प्रेज द लॉर्ड. आपला प्रभू येशू त्या गोष्टी करण्यासाठी पुढे होता ज्या गोष्टी या धरतीने कधीच बघितल्या नव्हत्या. कोणतरी आपल्याला शिवी देते आणि आपण त्याला रिप्लाय करतो त्या शिवीचा, तर ते ऑलरेडी त्यांनी बघितलेलं आहे. समजते तुम्हाला? Yes, yes. पण जर तुम्ही त्यांच्या शिव्याला इग्नोर करताय आणि तुमच्या देवाची ताकद तुम्ही त्याला दाखवताय, तर ते त्यांनी कधीच बघितलं नव्हतं. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ह्याचा अर्थ काय, देवाने माझ्यातनं काहीतरी नवीन करावा आणि मला नवीन परमेश्वराने बनवावा. हालेलुया. देवाची इच्छा काय आहे, जुनं ते सोडून दे, आता तू नव्या गोष्टींना बघ. हालेलुया. नवीन गोष्टींना परमेश्वर म्हणतो बघ. तर इथं तुम्ही आलात ना, तर तुम्ही इथून पुढे नवीन घेऊन जाणारे बना. हालेलुया. बाजूच्याला म्हणा, नवीन घेऊन जा. नवीन घेऊन जा. नवीन घेऊन जा. नवीन घेऊन जा. प्रेज द लॉर्ड. हा? प्रभू जो बाप्तिझम जो करत होता त्याचं नाव योहान होतं. प्रेज द लॉर्ड. योहानाने घोषणा काय केली, स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे, त्याच्या वाटा पापाचा पश्चाताप करा. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. काय म्हणता योहान, स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. जवळ येत आहे, पापाचा पश्चाताप करा. पश्चाताप करा. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. हा, हालेलुया. Hallelujah. पण त्याच्यानंतर ना योहानाचं काम बंद झालं. त्याच्यानंतर ना घोषणा कोण करायला लागलं, म्हणा प्रभू येशू. प्रभू येशू स्वतः घोषणा करायला लागले, पापाचा पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य तुमच्यामध्ये आलेले. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हा, वचन काढू आपण. हालेलुया. मत्ते 3 पटकन काढा. मत्ते 3 अध्याय 1 ते 3 आपण वाचू. मत्ते 3 अध्याय पहिल्या वचनापासून 3 वचनापर्यंत आपण वाचू. हा, कुणी पण वाचू. प्रेज द लॉर्ड. मत्तेचा 3 अध्याय वचन 1. बाप्तिस्मा करणारा हा. योहान आणि त्याचा संदेश. हा. ज्या दिवसात बाप्तिस्मा करणारा हा. योहान यहुद्यांच्या रानात येऊन अशी घोषणा करू लागला की पश्चाताप करा, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले कारण आहे. स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. त्याच्याच विषयी हा. यशया संदेश त्याच्याद्वारे हा. सांगितले होते की हा. अरण्यात घोषणा करण्याची वाणी झाली हा. की परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, हा. त्याच्या वाटा नीट नीट करा. करा. हालेलुया. हा, तू काय म्हणते, पापाचा पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. प्रेज द लॉर्ड. आता आपण काढू मत्ते 4:17. मत्ते 4 अध्याय आणि 17 वचन. मत्तेचा 4 अध्याय 17 वचन. हा. तेव्हापासून येशू हा. घोषणा करीत तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. हालेलुया. मी वाचतो इथं या बायबल मध्ये थोडंसं वेगळं आहे. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलं आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord.
त्याच्यानंतर येशू प्रभू आपल्यामधून वरती उचलले गेल्यानंतर स्वर्गामध्ये गेल्यानंतर घोषणा कोण करायला लागलं? 12 शिष्य. म्हणा 12 शिष्य. हालेलुया. कोण करायला लागलं? 12 शिष्य. प्रभू येशूने त्यांना काय बोलले? जा आणि माझ्या नावाने घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिझम द्या आणि त्यांना सत्य सांगा आणि त्यांना स्वर्गाचं राज्य दाखवा. जे मी तुम्हाला शिकवलं, जे मी तुम्हाला सांगितलं, तेच तुम्ही लोकांना जाऊन दाखवा आणि लोकांना जाऊन सांगा की प्रभू येशू जिवंत आहे. हालेलुया. हालेलुया. 12 शिष्यांनी पण हेच काम केलं. प्रेज द लॉर्ड. केलं का नाही 12 शिष्यांनी? जिथं सांगितलं तिथं 12 शिष्य गेले. हालेलुया. आता 12 शिष्यानंतर परमेश्वराने आपली निवड केली. जा आणि घोषणा करा की स्वर्गाचं राज्य आता तुमच्यामध्ये लवकरच प्रगट होते. हालेलुया. जा पापाचा पश्चाताप करा. हालेलुया. पापापासून तुमचं तोंड फिरवा. हालेलुया. आणि प्रभू येशूला तुम्ही ग्रहण करा. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी ऐकलं, प्रेज द लॉर्ड, ज्यांनी ऐकलं, ज्यांनी ते पकडलं तेच काम करतील. प्रभूजी म्हणणारे पुष्कळ आहेत. हालेलुया. पण त्याच्या मार्गाने चालणारे फार कमी आहेत. नाशाचा मार्ग खूप पसरट आहे. हालेलुया. त्याच्यातून असंख्य लोक जातील. पण परमेश्वराचा मार्ग खूप छोटा आहे, त्याच्यातून थोडेच येतील. का परमेश्वर, काय येशू तसं बोलला? कारण आज लोकांना चांगलं करण्याचं शैतान मध्ये येतो. चांगलं करू वाटत नाही. जेव्हा आपण चांगलं करायला जातो ना, आपल्याला आवडत नाही चांगलं करायला. प्रभू येशू काय म्हटला? जशी तू घरच्यांवर तशी शेजाऱ्यांवर प्रीती कर. आज आहे का ते प्रेम? हालेलुया. हालेलुया. छोट्या छोट्या गोष्टींवर आज लोक वाद घालत आहेत, भांडण करत आहेत. साधं बघा तुम्ही, कोण जर कुठली स्त्री जर झाडू मारत असेल दरवाजामध्ये आणि तिथला कचरा थोडासा कुणाच्या दारामध्ये गेला, त्याच्यावरनं सुद्धा वाद चालू आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावरनं हालेलुया शिवीगाळे, भांडणे, कोणामध्ये प्रेम नाहीये, घरच्यांमध्ये भावांमध्ये प्रेम नाहीये. का नाहीये प्रेम? कारण शैतान त्याची एक धारी तलवार चालवते. काय चालवते शैतान? एक धारी तलवार चालवते. म्हणून परमेश्वराने आज आपली निवड केली. मी तुमच्या हातामध्ये 2 धारी तलवार देतो, तुम्ही 2 धारी तलवार चालवणार आहे बघा. हालेलुया. कारण त्याला आज जगामध्ये काम करायचे. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये आणि आपल्यामध्ये राहून त्याला आज काम करायचे. पण आज खूप लोक कामासाठी उठत नाहीये. प्रेज द लॉर्ड. मला येशू मिळालाय, मी स्वार्थी आहे, मी इतरांना मी दाखवणार नाही. जर त्याचं चांगलं झालं तर, जर त्याला सत्य कळालं तर हालेलुया. पण देवाचं वचन काय सांगतं? जा आणि राष्ट्रांमध्ये घोषणा करा, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही त्यांना बाप्तिझम द्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना सोडू नका. का सोडू नका? येशू का म्हणला त्यांना सोडू नका? प्रेज द लॉर्ड. जगाला सोडू नका. का? कारण जग आज नाशाच्या मार्गाने चाललेले आहे आणि परमेश्वराला ते बघायचं नाही. आज देवाची इच्छा आहे हा पूर्ण हॉल गच्च भरावा. पण आहेत का? प्रेज द लॉर्ड. नाहीये. हालेलुया. आज देवाचं वचन ऐकणारे पुष्कळ आहेत, पण त्याच्या वचनांवर चालणारे फार कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज परमेश्वर तुम्हाला एकच काम सांगते, जसं मी आहे तसं तुम्ही माझं अनुकरण करणारे बना. तुम्हाला खड्डा खोदायला सांगत नाही, तुम्हाला दगड उचलायला सांगत नाही. सगळे काम तुमच्या सोपे आणि सोयीचे. तुम्हाला जड काम काहीच दिलेलं नाही परमेश्वराने. हालेलुया. जे पण तुमच्याकडे आजपर्यंत आलेलं आहे ना, ते सगळं परमेश्वराचं हलकं होईल. कारण देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही माझ्याकडे या, तुमचं जड जो मला द्या आणि माझा हलकं जो तुम्ही घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने आपल्याला हलकं जो दिलेलं आहे, आपल्याला त्यांनी जड जो दिलेलं नाही. हालेलुया. आपण एक वचन काढू बघा. 12 शिष्यांना येशू काय म्हणतात? मत्ते 28 अध्याय 19 ते 20 आपण वाचू. मत्ते 28 19 आणि 20. हा
वाचा बरोबर. मत्तेचा 28वा अध्याय वचन 19. तेव्हा तुम्ही जाऊन हा. सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या त्यांना पितेच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. हा, जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले ते सर्व त्यास पाळावयास शिकवा. सर्व त्यांना पाळावयास शिकवा. आणि आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या संगत प्रभू परमेश्वर आहे. हालेलुया. कारण त्याचं वचन रोमकरांचा 8वा अध्याय 30व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, हालेलुया, की देव जर तुझ्या पक्षात आहे तर तुला कुणाची भीती. सगळं जग माझ्यासाठी तुझ्या विरोधात राहील, हालेलुया, पण तू घाबरू नको. तू तुझे स्टँड धर, हालेलुया. तू पडू नको, तुझं शरीर पडू देऊ नको, हालेलुया. कारण परमेश्वराला आज शरीराचा उपयोग करून घ्यायचा आहे. आज खूप लोक बघू उद्याच्याला, बघू परवा, बघू नंतर, हालेलुया. नाही, आजचा दिवस आहे, हालेलुया. जर येशू उद्या आला तर, जर येशू 1 तासानंतर आला तर, हालेलुया, तुम्हाला घोषणा करायची, तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला सुवार्ता सांगायची, तुम्हाला लोकांना जाऊन वचन सांगायचं, हालेलुया. तुमच्या लोकांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. का? कारण परमेश्वराने त्या लोकांच्या मुखामध्ये सामर्थ्य दिलेले, ज्यांनी ह्या बायबलचा आदर केलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये ताकद आहे. हालेलुया. जर तू कुणाला श्राप देशील त्यांना श्राप लागल, जर तू कुणाला आशीर्वाद देशील त्यांना आशीर्वाद लागल, पण जर तू कुणाला श्राप दिला त्यांना श्राप लागल, पण त्या श्रापाचा भागीदार तू पण असशील. प्रेज द लॉर्ड. पण जर तू कुणासाठी प्रार्थना केली त्यांना आशीर्वाद दिला, त्यांना आशीर्वाद लागल आणि त्या आशीर्वादाचा 10 पट भाग तुझ्यावर पण प्रगट होईल. हालेलुया. कारण परमेश्वर तो आहे, चांगल्यांच्या बाजूने उभा राहतो. तो परमेश्वर नाहीये जर तू इथे येतो, वचन ऐकतो, बायबल वाचतो, देवाच्या आराधनेला तू मान्यता देतो, सगळ्या गोष्टींचा तू आदर करतो, बाहेर जाऊन तू दारू पितो, तंबाखू खातो, विमल खातो, हालेलुया. परमेश्वराला त्या लोकांची घृणा आहे. तो म्हणतो मला ओळखून जर तू पाप करत असशील तर ह्या जगातली कुठलीच ताकद नाही तुला बदलणारी. मला ओळखून जर तू लोकांसोबत वादविवाद घालत असशील, लोकांसोबत भांडण करत असशील तर तुझा मला ओळखून काहीच फायदा नाही. सगळ्या गोष्टींना तू मान्यता देशील, सगळ्या वचनांचं तू रक्षण करशील, सगळ्या वचनांना तू पाळशील, पण त्याच्यातले एक वचनाचं तू उल्लंघन करतो तर ते सगळ्या वचनांचं उल्लंघन केले जाते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? तुम्ही सगळ्यांचा आदर करता, सर्वांबरोबर प्रेमाने बोलता, तुम्ही चोरी करत नाही, तुम्ही व्यसन करत नाही, वाईट संगतीपासून तुम्ही दूर आहे, पण एखाद्या परस्त्रीकडे तुम्ही जर वाईट नजरेने पाहता तर तू सगळ्या वचनांचं तू काय केलेलं आहे? उल्लंघन केलेलं आहे. हालेलुया. सगळ्या वचनांचा तू अनादर केलेला आहे. परमेश्वराचं वचन म्हणतं तू सगळं करतो पण माझा आदर तू करत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मुलांनी आई वडिलांचा आदर केला पाहिजे. तो म्हणतो जे मुलं आई वडिलांचा आदर करतात ते माझा आदर करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे, ज्यांनी आपण मरत होतो त्याच वेळेस आपल्याकडे आला जीवन देण्यासाठी नवीन. मी पापामध्ये होतो त्याच वेळेस तो माझ्याकडे आला की तुला मला ह्या घाणीमध्ये, ह्या चिखलामध्ये तुला बघायचं नाहीये, मला तुला नवीन जीवन द्यायचे. हालेलुया. जर तुला नवीन बनवलंय, जर देवाने तुला सत्य कळवलंय तर आज तुझं काम आहे, हालेलुया, तुझ्या लोकांना जाऊन सत्य सांगायचं. आज तुझं काम आहे, हालेलुया, लोकांच्या कानामध्ये जाऊन देवाला दाखवायचं, देवाला सांगायचं, वचन सांगायचं. आज तुझ्या हातामध्ये सुवार्ता आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 12 शिष्य नाहीये, आज आपल्या इथं प्रभू येशू नाहीये, पण पवित्र आत्मा आपल्याला मिळालेला आहे. त्याच्या नावाने उभे राहा, तुम्ही जगाला सुवार्ता सांगणारे बना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सहज मला कुणाचा फोन जरी आला ना,
सहज कोणाचा फोन आला ना मला, अनोळखी लोक असो, जे येशूला ओळखत नाही त्यांचा असो, हॅलोटून माझ्या देवाची ऐकले तुम्ही सगळ्यांनी हॅलोटून? ते मला म्हणतात की हा कुठला परमेश्वर आहे? ये मत कहो खुदा से, ये मेरी मुश्किलें बड़ी है, मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. मला विचारतात ते, मी सांगतो त्यांना माझा येशू सगळ्या जगापेक्षा मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना प्रेज द लॉर्ड करण्यासाठी लाजतात, इशारे करतात, नका नका प्रेज द लॉर्ड करू, माझे आई वडील बघतील, नका प्रेज द लॉर्ड करू, माझे नातेवाईक बघतील. का प्रेज द लॉर्ड नका करू? येशू स्वतः म्हणतो, जर तुम्ही मला लोकांसमोर स्वीकारता तर मी तुम्हाला माझ्या पित्यासमोर स्वीकारेन. हालेलुया. जर मला तुम्ही लोकांसमोर जर मला तुम्ही इग्नोर कराल तर मी पण तुम्हाला माझ्या पित्यासमोर ओळख देणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुमची ओळख फक्त ह्या हॉलमध्ये नसावी. समजते तुम्हाला? तुमची ओळख या हॉलमध्ये नसावी, खरी तुमची ओळख जगामध्ये येशू बरोबर असेल. इथून तुम्ही शिकाल, इथून तुम्ही येशूला मिळवाल, इथून तुम्हाला वचन स्ट्रॉंग करतील. हालेलुया. पण खरी तुमची शिक्षा जगामध्ये चालू असेल. प्रेज द लॉर्ड. कदाचित तुम्हाला घरात तुम्हाला डबसतील आणि येशूसाठी ज्यांचं छळ होतो ते धन्य. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी येशूला ओळखायला लागलो, जेव्हा मी येशूकडे आलो, जेव्हा माझं येशू बरोबर उठणं बसणं चालू झालं, जेव्हा मी आदर वचनांचं करायला लागलो, तेव्हा माझ्या घरच्या लोकांनी मला सोडलं. प्रेज द लॉर्ड. माझ्या सख्या लोकांनी माझा हात सोडला, पण परमेश्वराचं वचन मला म्हणतं, तुझी सख्खी आई, जन्मदाती आई तुला सोडून देईल, पण मी तुझा देव तुला कधी सोडणार नाही, तुला कधी त्यागणार नाही. हालेलुया. मी म्हणत होतो हालेलुया की प्रभू मला लोकांनी सोडलं, लोकांनी सोडलं, लोकांनी सोडलं. प्रभू म्हणतो, तूच प्रार्थना केली होती, अशा लोकांपासून मला दूर कर ज्या लोकांद्वारे मी त्या लोकांसंग चालून मी तुझ्यापासून दूर होते. मग जर मी आज त्या लोकांना तुझ्यापासून दूर करत आहे तर तू आज कशाला रडतो? हालेलुया. धन्यवाद दे म्हणतो परमेश्वर की आज तू माझ्या जवळ आला, तू माझ्या जवळ आला म्हणून तुला काही लोकांनी सोडून दिलं. प्रेज द लॉर्ड. जर मी त्या लोकांना सोडले नसतं तर मला जिवंत देव समजला नसता. मी कुणावर रागवलेलो नाहीये, माझ्या हृदयामध्ये कोणाबद्दल राग नाहीये. प्रभू म्हणतो, जर तू पापांची अपराधांची क्षमा मागतो, तू पण इतरांना क्षमा करणारा बन. मी कोण आहे? मी कुणाला क्षमा करणार नाही. माझ्या येशूनी जगाला क्षमा केलं तर मी पण माझ्या सर्व भावबंधांना मी क्षमा करणार. प्रेज द लॉर्ड. मी ज्या चर्च मधनं मी ज्या पास्टरांच्या हाताखाली मी मोठा झालो वचनांमध्ये, मी त्यांचा आदरच करणार. हालेलुया. ना की मी त्यांचं नाव त्यांना ठेवणार नाही. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, चुकीचं काम करू नको. हालेलुया. नाहीतर तुझं जीवन पण शाऊल सारखं होईल. कोण होता शाऊल? शाऊल एक घमंडी व्यक्ती होता, सगळं होतं. हालेलुया. परमेश्वराने त्याची लायकी नसताना राजाच्या सिंहासनावर त्याला बसवलं. त्याच्यामध्ये मीपणा आला, घमंड आला, त्याच्यामध्ये असा घमंड आला की माझ्यासारखा कोणीच नाही. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, त्याच्या वचनामध्ये लिहिलेले परमेश्वर म्हणतो, त्या पदावर तू बसशील. काय म्हणतो परमेश्वर? त्या पदावरती तू बसशील, पण तुझ्यामध्ये अभिषेकच नसेल. जेव्हा अभिषेक निघून जातो त्यावेळेस दुष्ट आत्मे तुमच्यामध्ये काम चालू करतात. जर आज तुमच्यावर अभिषेक आलेला आहे तर तुम्ही त्याला धन्यवाद द्या. जर आज तुमच्यावर अभिषेक आलेला आहे त्याला तुम्ही उंच करा. जर आज तुम्हाला अभिषेकाने घेरलेला आहे त्याला तुम्ही धन्यवाद द्या. कुठलीच विपत्ती माझ्यावर आली नाही. कोरोनाच्या काळामध्ये पण तुम्हाला जिवंत ठेवलं, सगळ्या गोष्टींनी मला तृप्त केलं, मला कुठली घटी झाली नाही. का? कारण बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तुझा परमेश्वर तुला झोपेतही पुरवतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारामध्ये आपण पाहिलं, मिस्र लोकांमधून ज्यावेळेस इस्रायल लोकांना वेगळं केलं, ज्यावेळेस ते रानामध्ये आले. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही सगळे? ज्यावेळेस ते रानामध्ये आले, परमेश्वराने त्यांना काय दिलं खायला? प्रेज द लॉर्ड. काय दिलं परमेश्वराने? मला मन्ना.
काय दिलं? स्वर्गातली पोळी ह्या धर्तीवरती त्यांना पुरवली. त्यावेळेस बायबल नव्हतं. हालेलुया. परमेश्वर काय दाखवत होता? आपला देव काय दाखवत होता? हालेलुया. आज हे लोक मन्ना खाते, आज हे लोक खाऊन तृप्त होते. येणाऱ्या दिवसांमध्ये मनुष्य भाकरीने नाही, माझं वचन वाचून ते जीवन पावलं. माझं वचन वाचून ते जीवनाला धरलं. हालेलुया. आज तुम्हाला मी सांगतो, तुम्ही भाकरीने नाही, तुम्ही देवाच्या वचनाद्वारे तुम्ही आणि मी जिवंत आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी देवाच्या वचनाद्वारे जिवंत आहे. डॉक्टर काय बोलले होते मला? हालेलुया. डॉक्टर बोलले होते फक्त 5 वर्ष. बाजूच्याला म्हणा फक्त 5 वर्ष. डॉक्टर बोलले फक्त 5 वर्ष जगशील. हालेलुया. पण आज त्या आजारांना 14 वर्ष पूर्ण होऊन गेले. एकाही आजाराने मला मारण्यासाठी आलं नाही. हालेलुया. परमेश्वर म्हणतो तू त्या कामाला बघशील. हालेलुया. जे काम तू इथून पुढे कधी आधी पाहिले नाही, पण इथून पुढे तू चांगल्या गोष्टींना होताना पाहशील. इथून पुढे येशू काय म्हणते मला? इथून पुढे तू सगळ्या चांगल्या होणाऱ्या गोष्टींना पाहशील. प्रभू मी दारू पित होतो, नाही, इथून पुढे तू चांगले काम करशील. प्रभू मी लोकांना शिवी देत होतो, नाही, इथून पुढे तू लोकांसाठी प्रार्थना करशील. प्रभू मी इथून पहिलं लोकांना नाव ठेवायचो, प्रभू म्हणतो नाही, इथून पुढे तू त्याच लोकांच्या नावाने माझ्याकडे येऊन प्रार्थना करशील. हालेलुया. आता मी स्वतःसाठी कमी, पण मी इतरांसाठी जास्त प्रार्थना करतो. आणि ज्यावेळेस मी इतरांसाठी जास्त प्रार्थना करतो, त्यावेळेस माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये देव मला बरकत देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? आता 12 शिष्य नाही. बाजूच्याला सांगा आता 12 शिष्य नाही. म्हणा आता 12 शिष्य नाही. आता तुम्ही आहेत. म्हणा आता तुम्ही आहेत. जे म्हणतात ना तुम्ही आहेत, त्यांना पण म्हणा आता तुम्ही पण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही आणि मी आहेत. प्रेज द लॉर्ड. जे 12 शिष्यांच्या मोठे मोठे काम आपण करणार आहे. हालेलुया. 12 शिष्यांनी जे काम केले, येशू म्हणतो त्याच्यापेक्षा पण मोठे काम माझे विश्वासणारे करतील. हे थोमा, धन्य आहेत ते लोक जे मला न बघता माझ्या नावाने मागतील. तू मला बघून सुद्धा अविश्वासू ठरला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोमा येशूला बघून सुद्धा अविश्वासू ठरला, पण येशू काय म्हणतो उठून? धन्य त्या येणाऱ्या युगातले लोक जे मला न पाहता माझ्या नावाने प्रार्थना करतात. आमेन. हालेलुया. आणि मी त्यांना माझ्या 2 हाताने दिली. हालेलुया. आज जे तुम्ही येशूला न बघता मागताना, म्हणताना योहान 14:14 मध्ये जे लिहिलेलं आहे ना, योहान 14:14 मध्ये प्रभू येशू तुम्ही स्वतः म्हणता, जो कोणी माझ्या नावाने मागेल ते मिळणारच. हालेलुया. कोणी तुमच्यापासून हिसकावून घेणार नाही. तुम्ही मागितल्यानंतर ती प्रतिती करा, मला मिळालेलं आहे येशूच्या नावाने. हालेलुया. माझ्या जीवनामध्ये झालेलं आहे येशूच्या नावाने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस परमेश्वर मला समजला, ज्यावेळेस मी देवाच्या जवळ गेलो, काय लोकांनी ओळखलं. मी नाव नाही कोणाची घेते. प्रेज द लॉर्ड. मी मोठा होऊन कुणाला मी छोटं करत नाहीये. माझ्या जीवनातला जो अनुभव आहे ते मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेस मी येशूला ओळखलं, ज्यावेळेस मी परमेश्वराला ओळखलं, ज्यावेळेस मी खरं बायबल वाचायला सुरू केलं, त्यावेळेस काही लोकांना समजलं आता तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाही. हालेलुया. आता तुझ्या बरोबर 3 आहेत, आता आपण 4 आहेत. हालेलुया. आत्म्याने, बुद्धीने आणि शरीराने आपण काम करणारे बघू. हालेलुया. देव म्हणतो रडत बसू नको. यहोशूआला परमेश्वर काय म्हणतो? उठ, कंबर कस आणि जे काम मोशेकडनं मी थांबवलेलं आहे ते पुढचं काम तू पूर्ण कर, कारण तुझ्यावरती प्रकाश उतरून आलेला आहे. समजते? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळे पुढे बघा. हालेलुया. बाजूच्याला थोडंसं म्हणा पुढे बघा. पुढे बघा. त्यांना डवचून म्हणा पुढे बघा. पुढे बघा. हालेलुया. नसल ऐकत तर त्यांना थोडासा चिमटा घेऊन म्हणा पुढे बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. वचन 2 धारी तलवार आहे. जर ते तुम्ही स्वीकारलं तर तुमच्या शरीरातल्या नसानसांमध्ये, हाडामासांमध्ये ते काम करायला सुरू करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढं आता आपण कोण आहेत? आता मला घोषणा करणारे. घोषणा करणारे. मला घोषणा करणारे. घोषणा करणारे. कोण आहेत तुम्ही? घोषणा करणारे. मी कोण आहे? घोषणा करणारे. हालेलुया. आपल्यामध्ये कोण
घोषणा करणार तसं तुम्ही पण घोषणा करणार. प्रेज द लॉर्ड. काय म्हणते येशू? तुम्ही घोषणा करणारे म्हणा. येशूने काय केलं? म्हणा घोषणा, म्हणा घोषणा. त्याच्यानंतर ना शिष्यांनी काय केलं? घोषणा. आपण काय करत आहे? घोषणा. मग तुमच्यामध्ये मी मोठा आहे का? तुम्ही मोठे आहेत का? आपण सगळे समान आहेत. Yes. आपण सगळे देवाचे लेकरे. हालेलुया. आपल्यामध्ये भेदभाव नाहीये, आपल्यामध्ये समानता आहे. हालेलुया. परमेश्वर तो नाहीये की तू खूप वर्ष झालं मला ओळखतो म्हणून तू माझ्या जवळच आहे. नाही, जो आज आलेला आहे त्याच्या जवळ सुद्धा देव तसाच आहे जो खूप वर्षापासून सेवा करत आहे. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? हालेलुया. बाजूच्याला म्हणा घोषणा करणारे म्हणा. प्रेज द लॉर्ड. पॉइंट दुसरा, देवाला आपल्याला गरिबीमध्ये बघायचं नाही. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा आता तुम्ही गरीब नाहीये. आता तुम्ही गरीब नाही. जोरात म्हणा आता तुम्ही गरीब नाहीये. आता तुम्ही गरीब नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता तुम्ही गरीब नाहीये. जर तुमचा देव खूप मोठा श्रीमंत आहे, जगाचा मालक आहे, तो राजांचा राजा आहे, तर तुम्ही कोण आहे? तुम्ही राजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोण जोरात आमेन म्हणेल का? आमेन. प्रेज द लॉर्ड. अहो तो राजांचा राजा आहे तर तुम्ही आणि मी राजे. हालेलुया. आपल्याला राज्य करण्यासाठी उभं केलेले, आपल्याला त्याचं काम करण्यासाठी उभं केलेले, आपल्याला दुष्ट आत्म्यांवर वर्चस्व चालवण्यासाठी उभं केलेले, आपल्याला रोगांना आरोग्य देण्यासाठी उभं केलेले. आता मी रोगी नाहीये. हालेलुया. मी इतरांना, त्या इतरांच्या शरीरातला मी रोग काढणारा बनणार आहे. हालेलुया. हालेलुया. येशूचं सामर्थ्य माझ्यामध्ये उतरून आलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी रोज प्रार्थना करतो, जे 12 शिष्यांना सामर्थ्य दिलं होतं प्रभू परमेश्वर त्याच्यापेक्षा दुप्पट सामर्थ्य तुम्हाला दे आणि त्या सामर्थ्याने मला भर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? Yes. ज्या सामर्थ्याने 12 शिष्यांना भरलं होतं त्याचा दुप्पट अभिषेक माझ्यावर पण प्रगट कर प्रभू. ह्या धर्तीवर, ह्या सृष्टीवर, ह्या महाराष्ट्रात, ह्या भारत देशात, ह्या पुणे शहरात माझा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घे. बोललं पाहिजे की नाही? Yes, yes. हालेलुया. हालेलुया. घोषणा मुख राहून नाही होणार. घोषणा करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? बोलावं लागेल. घोषणा करायला हवी. मग अजूनही लोक मुखे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव परमेश्वर ज्या वेळेस त्याच्या हातामध्ये ह्या धर्तीवरती सत्ता आली, येशूनी सगळ्यात आधी मुक्यांना बोलण्याची वाचा दिली. Yes. मला नाही आवडत तू मुक राहावा. हालेलुया. मेलेल्यांना त्यांनी उठवलं का? कारण मी मरणाला मी बनवलेलं नाही. हालेलुया. मी बनवलेलं आहे ते युगानुयुग जीवनाला. हालेलुया. येशू त्या गोष्टींना ओळखत नाही. कोण मुका असेल त्याला ओळखत नाही. त्या मुका जो आत्मा आहे त्याला ओळखत नाही. मरण एक आत्मा आहे, देव त्याला ओळखत नाही. कारण तो म्हणतो मी हे बनवलं नाही, मी तुला ओळखत नाही, चल तू त्याच्या शरीरात निघून जा. ऐकायला लागते का? कारण मी विश्वासाने मागतोय. का मागतोय? ज्या मुखाने माझ्या देवाने पृथ्वी निर्माण केली, शब्दाद्वारे आज ते शब्द माझ्या मुखामध्ये आलेले. त्या शब्दांना धरून मी येशू संग चालून मी क्रिया करणार आहे, मी काम करणार आहे. हालेलुया. माझ्या मुखाने, माझ्या मुखातल्या शब्दांनी पृथ्वीवर खूप मोठं काम होणार आहे. हालेलुया. हजारांना नाही, देव लाखांना बदलणार आहे. हालेलुया. आत्म्याने परमेश्वर काम करणार आहे. आत्म्याने. हालेलुया. कारण माझं शरीर, हालेलुया, आता ते माझं नाहीये, ते माझ्या परमेश्वराचं झालेले. हालेलुया. शैतान माझ्याकडे बघतील आणि घाबरतील. प्रेज द लॉर्ड. माझ्या मुखातला आवाज ऐकतील आणि ते घाबरतील. का? कारण माझ्यामध्ये येशू आहे आणि येशू मध्ये मी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मस्करी कुणी कोणाची करू नका. प्रेज द लॉर्ड. सगळेजण पुढे बघा. कारण माझ्यामध्ये येशू आहे आणि येशू मध्ये मी आहे. जर येशूकडे बघून शैतान घाबरत होता, दुष्ट आत्मा घाबरत होता, तर आज तुमच्यात बघून त्याला भीती वाटली पाहिजे. हालेलुया. तुम्ही कुठं चालले सैन्य, स्वर्गातलं काम या धर्तीवरती आपण करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू वचन 1 कोरिंथीकरांचं पत्र 8 आणि 9. बघा, तुम्ही म्हणता मी गरीब आहे, तुम्ही
तुम्ही गरीब नाहीये, तुम्ही श्रीमंत आहे. हालेलुया. आता तुम्ही गरीब नाही राहणार. तुम्ही परमेश्वराकडे बघून, जर देव आमचा मोठा श्रीमंत आहे तर मी पण आता श्रीमंत होणार. हालेलुया. मी पण आशीर्वादाला कमावणार, मी पण आशीर्वाद घेऊन चालणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले करंथीकरांस पत्र 8वा अध्याय 9. पहिले करंथीकरांस पत्र याचा 8वा अध्याय 9व वचन. तरी ही तुमची मोकळी दुर्बळांना ठेच लावण्याचे कारण होऊ नये म्हणून जपा. काय करा तुम्ही? हालेलुया. पहिले करंथीकरांस 8 आणि 9 मध्ये काय लिहिलेले? तरी ही तुमची मोकळीक दुर्बळांना ठेच लागण्याचे कारण होऊ नये म्हणून तुम्ही जपा. इतरांना, तुमच्याद्वारे इतरांना त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः जपा. हालेलुया. तुम्ही इतरांसाठी तुम्ही क्रोधविष्ट नाही, आशीर्वाद देणारे तुम्ही बना. लोक तुम्हाला घाबरतील असं वागू नका. प्रेज द लॉर्ड. लोक तुम्हाला ज्या वेळेस म्हणतील तुम्ही माझ्यासाठी काहीतरी बोला, देव मला आशीर्वाद देईल, तुम्ही बोलणारे बना, परमेश्वर काम करणारा बना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आपण काढू नीतिसूत्र 10:22. नीतिसूत्राचं पुस्तक, नीतिसूत्र याचा 10वा अध्याय 22व वचन. परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो. परमेश्वराचा आशीर्वाद काय देतो? समृद्धी देतो. तिच्या बरोबर तो आणखी कष्ट देत नाही. त्याच्या बरोबर तो अजून कष्ट देत नाही. परमेश्वराचा अभिषेक, आशीर्वाद काय देतो? म्हणा, समृद्धी देतो. हालेलुया. भजन संहिता 103:3 मध्ये काय लिहिलेलं आहे? परमेश्वराने तुमच्या पापांची क्षमा करून तुम्हाला आरोग्यही दिलेले. हालेलुया. इथं काय दिलेलं आहे? परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला समृद्धी देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा, परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हाला आणि मला समृद्धी देतो. काय देतो? समृद्धी, भरभराट. हालेलुया. भरभराट कुणाकडून येतं? परमेश्वराकडून येतं. जेव्हा परमेश्वर देतो ना, तेव्हा दुसरा कोण नाही घेणार. ज्याला दिलेले ते त्यालाच मिळणार. पण आपण काय करतो? परमेश्वराने आपल्याला काहीतरी दिलंय, आपल्या शब्दांनी आपण काय करतो? ते गमावतो. परमेश्वराची इच्छा नाही तुम्ही गमावणारे मानावे. परमेश्वराची इच्छा आहे, स्वर्गात बसणारा परमेश्वर जे मी देत आहे ते तुम्ही मिळवणारे मानावे. मी दे, परमेश्वर म्हणतो मी देते, तू गमवते. हालेलुया. देव काय म्हणतो? मी देते, तू गमवते. हालेलुया. आता इथून पुढं आपण काय म्हणलं पाहिजे? प्रभू तू दे, आता मी कमावणार आणि मिळवणारा बनणार आहे. हालेलुया. आणि त्याच्याबरोबर तो जास्त कष्टही देत नाही. जास्त कष्ट देत नाही. जे कष्ट जास्त करतात मी त्यांच्यासाठी आज सांगतो, इथून पुढं तुम्ही थोडं कमवा, परमेश्वर त्याच्यामध्ये बरकत देईल. हालेलुया. तुमचा 1000 रुपये, हालेलुया, तुमचे 1000 रुपये 1 लाखाच्या हिशोबाला देव ठेवल. तुमच्या खिशातले पैसे संपणार नाही. हालेलुया. तुमच्या घरामध्ये तंगी येणार नाही. तुमच्या घरामध्ये मला की 3-10 प्रमाणे परमेश्वराचा आशीर्वाद प्रगट होईल. हालेलुया. त्याच्यानंतर आपण काढू फिलिप्पीकरांस पत्र 4 आणि 19. फिलिप्पीकरांस पत्र 4 आणि 19. फिलिप्पीकरांस पत्र याचा 4था अध्याय वचन 19. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवी. कशाच्या द्वारे पुरवी? गौरवाच्या द्वारे. कधी गौरव कधी होणार? जेव्हा तुम्ही आनंद करणार. तुम्ही काय बघा, 4-4 वचन काढा, त्याच्यामधलं 4 वचन काढा. काय लिहिलेलं आहे तिथं? प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेल आनंद करा. मी पुन्हा सांगतो, तुम्ही आनंदच करा. जेव्हा तुम्ही आनंद करा
नावाने. रिपोर्ट हालेलुया लोक काढायला जातात, पण परमेश्वराने माझ्याकडे वचन दिलेले हालेलुया प्रत्येक आजारांना तुडवण्याची शक्ती दिलेली. पण आपण तुम्ही आणि मी काय करतो? डॉक्टरांचं म्हणणं ध्यान देऊन ऐकतो. डॉक्टर काय बोलते माझ्यासाठी? Praise the Lord. डॉक्टर काय बोलते ते बघू नका. परमेश्वर तुमच्यासाठी काय म्हणते ते तुम्ही ऐका. Praise the Lord. त्याच्या बसल्या प्रत्येक फटकेचं आरोग्य तुम्हाला मिळालेलं आहे. यशाया 53:5 मध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. यशाया काय म्हणतो? त्याच्या पाठणीवर बसल्या फटकेचं आरोग्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे परमेश्वराने. हालेलुया. डॉक्टर माझ्यासाठी बोलल, पण मी त्याचे शब्द कॅन्सल करतो. मी येशूचा आहे आणि येशू माझा आहे. माझ्या मुखामध्ये त्याचे शब्द आहे. मी घोषणा करणार. हालेलुया. भजन संहिता 91 मध्ये लिहिलेलं आहे तो माझं रक्षण करणारा परमेश्वर आहे. भजन संहिता 23 मध्ये तो माझा मेंढपाळ आहे. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. तुमच्यावर तंत्र मंत्र चालणार नाही, जादू टोना चालणार नाही. हालेलुया. तुमच्यावर कुठला लिंबू मिरची चालणार नाही. ते तुम्हाला खाण्यासाठी बनवलेले. हालेलुया. तुमच्यावरती ते वाईट काम करण्यासाठी बनवलेलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचे वैरी थकतील, तुमच्यावर काळी जादू करून 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 करून, पण एक दिवशी की तेच घाबरून म्हणतील तुम्ही कुठल्या परमेश्वराकडे जाता, मलाही तिथे घेऊन चला. आमेन. हालेलुया. थकलेले लोक थकून म्हणतील मला येशूकडे घेऊन चला. प्रेज द लॉर्ड. खूप लोकांची नजर कदाचित तुमच्यावर लागली असेल, मरत का नाही, मरत का नाही, मरत का नाही, पण अख्खं स्वर्ग तुमच्या बाजूने. हालेलुया. कितीही तुझ्यावर मृत्यू येऊ दे, प्रभू येशू त्याच्या हाताने तुला झेलून धरेल. तुझ्या पावलांना घोड्यांची सुद्धा ठेच लागू देणार नाही. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संगत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या वाटेला मृत्यू येणार नाही. माझ्या वाटेला देवाने जीवन दिलेले, सार्वकालिक जीवन मी भोगणारे. हालेलुया. अब्राहम, इसाक, याकोब परमेश्वराच्या संगत चालले, नवं जीवन कमावलं. मी पण आज येशू बरोबर चालून मी नवं जीवन मी कमावणारा बनणार आहे. प्रेज द लॉर्ड. बाजूच्याला म्हणा तुम्ही मरणार नाही, घाबरू नका, आनंद करा. म्हणा आनंद करा. प्रेज द लॉर्ड. म्हणा एक व्यक्ती होता, बाजूच्याला म्हणा एक व्यक्ती होता.